शोधून शोधून मला हे ठिकाण सापडले आणि खरंच इतकं भारी वाटतंय ना, इथून हलावंसं नाही वाटत आहे. इकडे छान अशी गर्द झाडी आहे आणि त्याचं थंड अशी हवा आहे आणि इकडे पाण्याचा खळखळाट. मला थँक्यू, आय लव्ह यू. कसं वाटलं तुला माझं गिफ्ट? छान छान मस्त वाटलं. तेजू एवढी कधी मोठी झाली कळलं पण नाही. मी गिफ्ट देत होती वेगळा विषय होता, कारण मी घरची मोठी मुलगी होती त्यामुळे मला पहिल्यापासून सवय होती. पण ही पण मोठी झाली आता असं वाटायला लागलंय. गुड मॉर्निंग मंडळी. तर सकाळचे 7 वाजलेत आणि मला आत्ता जाग आली. तर सनराईज तर पूर्ण निघून गेलाय, पण सध्याचं नेचर जे आहे ते तुम्हाला दाखवते. चला उठा उठा. आमचा सनराईज होऊन किती वर आलाय बघा. आणि आत्ता खरा नजारा दिसतोय. काल संध्याकाळचं एवढं मला समजलं नव्हतं. इथं पण खूप सारा स्पेस आहे आणि लगेचच खाली पाणी आहे. असं वाटतं इथूनच उडी टाकून स्विमिंग करावं. सो आता छानपैकी अंघोळ करून रेडी वगैरे झाली आहे मी, फ्रेश होऊन. आणि आता नाश्ता करायचा आणि परत निघायचं आपल्याला पुण्याला. तर आता नाश्ता करून घेऊया आधी. सगळे कुठे अजून काहींची अंघोळ होतीये, काही जण बबडीला घेऊन गेलेत. आणि इथं हे पण आहेत ना फुलांचे काय ग्रीन हाऊसेस आहेत ना, हां ते बघून येऊयात आधी. थांबा आपण तर करून घेऊयात ना. चल. अय्यो बबड्या, तुझं आणि माझं सेम सेम झालंय. हे बघा माझं आणि माझ्या बबडीचं सेम सेम. हाय कर हाय कर हाय कर. जरा जरा घेऊन चप्पल मी तिथं प्लेट लावते तोपर्यंत या तुम्ही. तर आता आम्ही इथे जे ग्रीन हाऊसेसमध्ये गुलाबांची शेती केली आहे इथं, तर ते बघायला आलोत. वेगवेगळ्या प्रकारची गुलाब वगैरे आहेत इथं. हे बघा भरपूर प्रमाणात सगळीकडे जवळजवळ इथं हेच व्यवसाय दिसतोय. आता आतमधली गुलाबांच्या व्हरायटीज बघूया. वाव, कसलं भारी आहे. तर इथे काय पांढरी गुलाब, पिवळी गुलाब वगैरे आहेत आणि बाकी ठिकाणी आणखीन वेगवेगळ्या कलरची दुसऱ्या ह्याच्यामध्ये पण आहेत. गुलाबी तोडलीत सगळी. मला बबडी माझ्यासाठी आणलंयस? मला थँक्यू, आय लव्ह यू. आय लव्ह यू बबड्या. चला कसं आहे. तर बघा नाश्त्यात आम्हाला दोन ऑप्शन मिळालेत, पोहे आणि उपीट. तर आम्ही दोन्ही मिक्स घेतलेले. चलो मी पण आता नाश्ता करून घेते. आणि इथे चहा पण आला आणि चहा तर असला क्वालिटी ना. दीदी आधीच म्हणत होती मी आज एक्स्ट्रा चहा सांगणार आहे. तुझा पण व्हिडिओ घेते पप्पा. खा खा खा. तुझं नका घेऊ माझा. कसली नीरव शांतता आणि पाण्याचा खळखळ आवाज येतोय बघा. आणि ते पण या झाडांच्या गार सावलीत बसून, इथंच बसून राहावंसं वाटतंय. शोधून शोधून मला हे ठिकाण सापडले आणि खरंच इतकं भारी वाटतंय ना, इथून हलावंसं नाही वाटत आहे. इकडे छान अशी गर्द झाडी आहे आणि त्याचं थंड अशी हवा आहे आणि इकडे पाण्याचा खळखळाट. तासन तास इथंच बसून राहावंसं वाटतंय. तासन तास काय, मी दिवसभर जरी मला इथं बसवलं तरी थकणार नाही असं लोकेशन आहे हे. सो मस्ट डू विजिट हिअर.
चला आता जायचा टाइम झालाय आणि सगळे माझी वाट बघत बसलेत. 11 वाजलेत. 11ला चेकआउट असतं. सो सगळेजण पॅकिंग वगैरे करून माझीच वाट बघतात. पण मला काही इथून हलावंसं नाही वाटत. पण ते म्हणतात ना, कहीं पे पहुंचने के लिए कहीं से निकलना तो पडता है. सो चला आता. पण मी नक्की इथे नेक्स्ट टाइम आणखी येणारच आहे. इतकं मला हे लोकेशन आवडलं आहे ना. म्हणजे आजपर्यंत जेवढी काही ठिकाणी फिरली त्यामध्ये हे लोकेशन खूपच भारी, खूपच बेस्ट आहे. भैया चला येतो. आणि थँक्यू, खूप छान सर्व्हिस दिलीत. हो. आणि आपल्याला आता या प्लेसचा अशा प्रकारे निरोप घ्यावा लागतोय. खूप छान मेमरीज एका दिवसातच आम्ही इथं बनवलं आणि जायला तर नकोसं वाटतंय पण जावं लागणार आहे. सो चलो. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. भेटू नंतर. थँक्यू मस्त झालं. लयच भारी माणूस तुम्हाला. एवढा सायलेंट माणूस मी बघितलाच नाही बिझनेस. हो बबड्या, तिला मज्जा आली. मज्जा आली का? तिच्या एक्सप्रेशन वरूनच कळते. ती माती मिस करते. माती, भुभू, गुलाब. मला बुबूला हात लावायचा आहे. मला बुबूला हात लावायचा. सगळ्यात जास्त त्यांच्या बबड्याने केलंय है ना बबड्या? ते तिला खरंच वाईट वाटतंय जायला. छान आहे. बाय बाय. जिजू इथे तसेच त्यांच्या ऑफिसला. कोणतं हे एरिया? एरिया कुठला आहे? बॅग काढतात पप्पा, बॅग काढतात. बबडी उठली झोपेतून. येतात की पप्पा? सो आता आम्ही पोहोचलोय आमच्या घरी आणि आता वाजलेत 2. आम्ही सकाळी तिथून एक 11:30ला निघालो होतो आणि त्यात जिजूंना वगैरे सोडून स्टॉप घेत वगैरे आलोय. सो आता 2ला घरी पोहोचलोय. आणि आम्ही ज्या लोकेशनला थांबलो होतो त्याचे ऑल डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते. सो तुम्हाला जर तिथे जायचं असेल तर तुम्ही त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. दीदीचं बड्डेचं सेलिब्रेशन छानपैकी झालं आणि आता पूर्ण व्लॉग पण एंड व्हायला आला आहे. तरी तिचं नक्की बड्डे गिफ्ट कुठे आहे हा तुम्ही विचार करत असाल ना. खरं तर दीदीसुद्धा तोच विचार करत होती. तर दीदीच्या बड्डेच्या दुसऱ्या दिवशी आहे अक्षय तृतीया. तर म्हटलं मला तिच्यासाठी सिल्वरचं पैंजण घ्यायचं होतं जे तिला खूप दिवसांपासून हवं होतं. तर म्हटलं आपण अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती ते घेऊन टाकावं. जे ती घेत नव्हती बट मी जबरदस्ती तिला घ्यायला सांगितलं. सो रडून शेवटी तिने गिफ्ट मिळवलेलं आहे. आणि आता आम्ही म्हणजे काल बर्थडे झाला तिचा बट मी काल तिच्यासाठी गिफ्ट घेतलं नाही तर मी चॉईस करून ठेवलेलं. कारण बरोबर आज अक्षय तृतीया आहे बर्थडेच्या दुसऱ्या दिवशी. तर म्हटलं शुभ मुहूर्तावरतीच ते होईल. आणि हे पैंजण घेतलंय तिच्यासाठी मी 8 मार्चला वुमन्स डेला. आम्हाला दोघींना हे पैंजण आवडलेलं. तेव्हापासून मी हे मनात ठेवलेलं की हेच घ्यायचं. आणि 4 दिवसांपूर्वी येऊन मी हे बुक करून ठेवलं होतं बट अक्षय तृतीयेला घ्यायचं असं ठरवलं. तर कसं वाटलं तुला माझं गिफ्ट? छान छान मस्त वाटलं. तेजू एवढी कधी मोठी झाली कळलं पण नाही. मी गिफ्ट देत होती ती वेगळी विषय होता. कारण मी घरची मोठी मुलगी होती त्यामुळे मला पहिल्यापासून सवय होती. पण ही पण मोठी झाली आता असं वाटायला लागले. रडकी थोडं. सो तुम्हाला पण माझं काल परवा हिला असं बोटाला धरून न्यावं लागत होतं स्कूलमध्ये. क्लासमध्ये माझा मार खायची. आज एवढी मोठी झाली की मला गिफ्ट द्यायला लागले. सो तुम्हाला पण हे गिफ्ट कसं वाटलं सांगा. आता अपेक्षा एकच आहे की पुढच्या बर्थडेला सोन्याचं गिफ्ट मिळू. हो नक्कीच. जे तिला म्हणजे हवं होतं. आणि ती 1 वर्षापासून बोलत होती की मला असं पैंजण घ्यायचंय. ती माझ्यासाठी पण ऍक्च्युली एकदा बघत होती पण आम्ही ते घेतलं नव्हतं. आणि मग ते तसंच द्यायचं ठरवलेलं आणि ते मी घेतलं. सो वाटलं पहिल्या वर्षीच मला बर्थडेला एवढी मजा आली. कारण दरवर्षी माझ्या क्लासचा एवढा लोड असतो की ह्या सगळ्यांना 9 वाजेपर्यंत माझी वाट बघावी लागते. आणि 9 नंतर रात्री आमचा कार्यक्रम चालू होतो मग बर्थडेचा वगैरे. पण पहिल्यांदा यावर्षी मला सुट्टी पण भेटली आणि त्याच्यामुळे मला खूप छान एन्जॉयमेंट पण करता आली बर्थडेची. थँक्यू.
सो अशा प्रकारे आपला आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. व्लॉग कसा वाटला आणि बर्थडेचं सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं या सगळ्याच गोष्टी कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.